हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे अक्षय तृतीया आणि आज माझा बड्डेसुद्धा आहे. सो त्यानिमित्त मी आज व्लॉग करते आहे. तर ऑलरेडी मी इथे पुढे काही क्लिप्स टाकेल. रात्री माझे फ्रेंड्स आले, सो झोपायला 2:30 वाजलेले रात्री. वाजले 12 आणि मॅडम आल्या घरी. लगेच व्लॉग तर कसा मागत होती, व्हिडिओ पाठव त्या दिवशीचा. माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी बुके पण आणले. सो आता आपण विचारेश्वरीला यायचं होतं पण तिला घेऊन यायला कोण नाही. सो समजून घ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू माय सन. काहीतरी चाललंय आणि मला कळत नाही. ॲक्च्युली 1:45 झालंय आणि काहीतरी चाललंय यांचं. एवढा यायचं 1 मिनटं थांब, 5 मिनटं थांब, एवढं नाही ना. डोंट मेक मी दिस मच एक्साइटेड. चलो हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. मग सकाळी लेट झालं, सो सगळं लेट आहे आणि आज अक्षय तृतीया आहे. सो घरी पितरांना ताट दाखवतो. सो त्याच्यासाठी मला मम्मीला हेल्प पण करायची आहे. ऑलरेडी 10 वाजून गेलेले. सो आता मी पटकन रेडी झालेली आहे, जस्ट नॉर्मली. आता मी खाली जाते आहे, मम्मीला हेल्प करते आहे. त्याच्यानंतर आपल्याला दर्शन करायला सुद्धा जायचं आहे. तर आम्ही कुठे जातो आहे ते टाईमच्या हिशोबाने डिसाईड होईल. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. आणि लेट्स गो, बाय. तर गाईज आता मी आमरस बनवायला घेते आहे. मम्मीने बघा, मम्मीची तयारी झालेली आहे आणि मम्मीने मला फक्त एकच काम सांगितलं आहे, आमरस बनवायला. तर आता मी ते बनवते आहे. तर बघा आता कसं बनवते. हे बघा, आपला आमरससुद्धा रेडी आहे आणि ताट पण मम्मीने रेडी केलेलं आहे छान असं. आता आपण पितरांना दाखवतोय. तर चलो. सो गाईज आता जस्ट मी ईश्वरीच्या घरी आली आहे आणि मॅडम वरूनच कॉल करून विचारत आहेत कुठे आहे आणि मी तिच्या घराखाली थांबली आहे. पण एखादी नाही की वरून बघायचं आली आहे का नाही आली आहे. फोनवर फोन करते. आता येते खाली बघा, आवाज आला असेल बघा. बड्डे पण माझाच आहे, मला पण मीच यायचं आहे. शाणी आहे फार. आता येईल खाली मस्त रेडी होऊन. काय सांगायचं, रॉ व्लॉग होणार आहे सगळ्या. अच्छा, री एंट्री करते का? हे बघा इथे नाटक बघा. हाय गाईज, हे तर मी टाकणारच आहे. अरे विश तर करू. हां कर ना. तर गाईज आता आम्ही आलो विशाल गणपतीत आणि ते खूप छान असं डेकोरेशन सुद्धा केलं. सगळं आता मी आली घरी आणि इतकं ऊन होतं प्रचंड, पण ऑप्शन नव्हता कारण की संध्याकाळी खूप गडबड होईल एकासोबत. सो मी आणि ईश्वरी विशाल गणपतीला गेलो. खूप छान असं तुम्ही बघितलं असेल. आता अक्षय तृतीयाचं असं छान आंब्याचं डेकोरेशन होतं आणि आता मी परत ड्रेस चेंज करते आहे. सो मी हा टॉप घालणार आहे, ट्यूब टॉप आहे हा असा छान.
घालून दाखवते. आणि तर मी हा घालते आता आणि आल्यावर परत चेंज करायचा. सो गाईज, मी हा ब्लॉग सगळं रॉ टाकणार आहे, म्हणजे असं खूप एडिटिंग वगैरे नाही करणार. एकदम जे नॅचरल आहे ते दाखवायचं मी प्रयत्न करणार आहे इथून पुढे सगळ्या ब्लॉगमध्ये, म्हणजे ब्लॉग्स पण पटपट पटपट येतील. सो चला मी पटकन चेंज करते, लेट होतं आहे, परत भेटूयात. अच्छा, नाही मग झेरॉक्स घेत होती ना तू? काय कशाचं झेरॉक्स? उद्या द्यायचं का अजून एक? थँक्यू. काय बोलू अक्षरा खूप चांगली आहे. थांब गाईज, आज आहे माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आणि मी खूप खुश आहे. असे एक्सप्रेशन दिल्यावर तर बोलणारच नाही. मग तिने सांगितलंय आम्हाला की आम्हाला 2 शब्द बोलायचे तिच्याबद्दल चांगले, तर 2 शब्द खूप कमी आहेत. तर काय बोलू मी तिच्याबद्दल. हॅलो. सो गाईज, आता जस्ट सेलिब्रेशन झालं आहे, बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि काय असं प्लॅन नव्हतं स्पेसिफिक, बट जस्ट आम्ही इकडे आलो. माझे ऑलरेडी फ्रेंड्स होते, सो आम्ही इथेच येऊन बड्डे केला आणि खूप छान झाला बड्डे. आणि होप तुम्हाला ब्लॉग पण आवडला असेल. सो जर का अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लॉग इथेच एंड करते. सो बाय. Happy birthday once again. God bless you. May you achieve all your dreams. Take care. Keep growing. अभी घर पे जाओ. चल ना.